इयत्ता तिसरी परिसर अभ्यास दुसरा धडा. अबब, किती प्रकारचे हे प्राणी? सांगा पाहू. चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ट्यही सांगा. सांगा बरं चित्रामधील प्राणी. चिमणी, पोपट, हरिण, साप, हत्ती. तर चित्रामध्ये हत्ती, हरिण, साप, पोपट, चिमणी ह्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. सांगा पाहू आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी. आकाशात उडणारे प्राणी नावे सांगा. हां. पाण्यात राहणारे प्राणी. छान. काळ्या रंगाचे प्राणी. हत्ती, ज्या प्राण्यांचा रंग काळा आहे, प्राणी म्हणतोय मी, पक्षी नाही. ज्या प्राण्यांचा रंग काळा आहे अशा प्राण्यांची नावं सांगा. हत्ती असेल, म्हशी असतील, आणखीन बकरी. हा शेळी. ह्या काळ्या रंगाचे प्राणी आहेत. त्याच्यानंतर रंगीबेरंगी प्राण्यांची नावे सांगा. हा मोर आहे, पोपट आहे. हा ह्यांचे हे रंगबेरंगी प्राणी आहेत. नाही हे तर आपण हे झाले, पक्षी झाले. पोपट आणि मोर पक्षी झाले. तुम्हाला प्राण्यांची नावे सांगायचे. हा चित्ता आहे, वाघ असेल किंवा संकरित गायी असतील. हे थोड्या रंगीबेरंगी आपल्याला दिसतात. खूप मोठे प्राणी. मोठे प्राणी हत्ती, जिराफ हे मोठे प्राणी आहेत. अगदी चिटकुले लहान प्राणी, एकदम लहान प्राणी असतात. ससा आहे. ससा कसा आहे? लहान प्राणी आहे. त्यानंतर हा हे लहान प्राणी झाले. आमचा संचार कुठे असतो? गरुड आकाशात उंच उडतो, गाय जमिनीवर चालते आणि मासे पाण्यामध्ये पोहतात. या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. मासे पाण्यात राहतात, गरुड आकाशामध्ये उंच उडतो आणि गाय जमिनीवर चालते. आमचे रंग निरनिराळे. बगळा पांढरा असतो, कावळा काळा असतो. म्हशीही काळी असते, म्हैसही काळी असते. मोर तर रंगबेरंगी असतो. मोर पाहिलात का तुम्ही? कसा रंगबेरंगी असतो? आम्ही आकाराने लहान मोठे. घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. घोडा आणि बैल आकाराने कसे असतात? शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम म्हणजे घोडा आणि बैल ह्यांच्या आकारापेक्षा ते मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात. गांडूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या खूपच लहान असतात. सांगा पाहू खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते? हा बरोबर. संत गतीने जाणारे प्राणी म्हणजे खूप हळू चालतात. हळू चालणारे गोगलगाय असतील, कासव हे खूप संत गतीने हळू चालतात. आमची हालचाल वेगवेगळी. खार आकाराने लहान असते, शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते, फांदीवरून तुरुतुरू पळते. खार पाहिलात का तुम्ही? तर ही खारुताई झाडावर कशी चालते? सुरसुर चढते आणि फांदीवरून तुरुतुरू पळते.
हत्तीचे शरीर अवघड असते, पाय जाडजूड असतात. हत्ती पाहिलात का? हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात, ते वेगाने धावते. हत्तीचे पाय मोठे असतात म्हणून ते हळूवार चालते. आणि हरणाचे पाय बारीक असतात, ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुनटुन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते. बेडूक कसं टुनुक टुनुक उड्या मारते? हां, तर हे टुनटुन उड्या मारणारं बेडूक सहज त्याला उड्या मारायला जमते. सांगा पाहू, आपण गाई का पाळतो? हां, दुधासाठी, शेणखतासाठी आपण गाई पाळतो. आपल्या उपयोगी पडणारे प्राणी सांगा, जे आपल्याला उपयोगी पडतात दररोज. शेळी असेल, गाय असेल, म्हशी असतील, हां, तर हे आपल्याला उपयोगी पडतात. घरात उंदीर आणि ढेकूण असतील तर आपल्याला का आवडत नाही? घरात उंदीर असतील तर आपल्याला आवडतात का? का आवडत नाहीत? कारण ते आपले अन्नधान्य वगैरे खराब करतात, हां, अन्नाची नासाडी करतात, म्हणून आपल्याला ते आवडत नाहीत. आणि ढेकूण आपल्याला त्रास देतात, म्हणून आपल्याला ते आवडत नाहीत. आम्ही उपयोगी, आपण प्रेमाने प्राणी पाळतो. कुत्रा घराची राखण करतो. कुत्रा घराची राखण करतो, आपण त्याला पाळतो. काही लोक आवडीने मांजरेही पाळतात. गाई, म्हशी, शेळ्या दूध देतात. काही जण कोंबड्या पाळतात. मांस, दूध, अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यापासूनच मिळतात. बैल शेतीच्या कामात मदत करतात, बरोबर? गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात. ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढवे पाळतात. आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो. त्यांना खाऊ पिऊ घालतो. ते आजारी पडले तर त्यांची आपण काळजी घेतो. पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात. आम्ही घरघुसे. काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात. उदाहरणार्थ उंदीर आणि घुशी. साठवणीतले धान्य फस्त करतात. शिवाय घरातील वस्तू कुरतडतात. ते निराळेच. घरात ढेकूण होतात. आपले रक्त शोषतात. कोंड्यामुळे घरात जळमटे होतात. डास, माशा, चिलटे, झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो. असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे. भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले. पण हे झाले वरवरच्या निरीक्षणातून पाडलेले गट. वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करतात. कसा ते आपण पाहूया. आमची पिल्ले दूध पितात. गाय, कुत्रा, बोकुड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात. या प्राण्यांना 4 पाय असतात. किती पाय असतात? त्यांच्या अंगावर केस असतात. त्यांना बाह्यकर्ण असतात. त्याच्यानंतर आम्ही उडतो. पक्ष्यांना 2च पाय असतात. उडण्यासाठी 2 पंख असतात. पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. पिसे म्हणजे पंख. वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. गरुड आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतो. उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो, खालीही लगेच येतो. आम्ही पाण्यात राहतो. निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात. माशांना पर असतात. पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते. माशांच्या अंगावर खवले असतात. काय असतात? खवले असतात. तर या ठिकाणी माशाचं चित्र दिलेलं आहे आणि नावे पण दिलेले आहेत. त्याच्या शरीराचे जे काय अवयव आहेत त्यांना नावे दिलेले आहेत. तर या ठिकाणी आहे कल्ला, या ठिकाणी आहे डोळा, इथे आहे खवले आणि या ठिकाणी आहे पर. हे पण परच आहे.
आणि हे पण पर आहे. माहीत आहे का तुम्हाला माशाला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात. माशाच्या डोळ्यांच्या मागे काय असतात? श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचा उपयोग होतो. माशांना श्वास घेण्यासाठी कशाचा उपयोग होतो? कल्ल्यांचा उपयोग होतो. आम्ही सरपटतो. सरडे, पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. काय असतात? सरडे आणि पाली यांना 4 पाय असतात. ते खूपच आखूड असतात. सापाला तर पायच नसतात. हे झाले सरपटणारे प्राणी. आम्हाला कीटक म्हणतात. फुलपाखरांनाही पंख असतात, पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही. ते कीटक आहेत. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात. पक्ष्यांपेक्षा आकाराने फुलपाखरे कसे असतात? शिवाय त्यांना 6 पाय असतात. किती पाय असतात? 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. म्हणून फुलपाखरे हे कीटक आहेत. काय आहेत? डास, माशा, झुरळे हेही कीटकच आहेत. माहीत आहे का तुम्हाला? वटवाघळांना पंख असतात, पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. वटवाघूळ ह्याला पंख असतात, पण त्याच्या अंगावर पिसे नसतात. त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात. ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत. त्यांचा समावेश गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटात होतो. कोणाचा? वटवाघुळांचा. जरा डोके चालवा. पुढीलपैकी कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांजर या प्राण्यांचा समावेश कराल? गट आणि प्राणी. गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर आमचे पिल्ले दूध पितात. तर ह्यांना कोणत्या गटात घेणार तुम्ही? हा? आमची पिल्ले दूध पितात ह्याच्यात होतो. त्याच्यानंतर घोरपड, सरडा, पाला आणि साप आम्ही सरपडतो या प्राण्यांमध्ये समावेश होतो. आणि मांजर आमचे पिल्ले दूध पितात ह्याच्यामध्ये समावेश होतो. ही झाली आपल्याला ठाऊक असणाऱ्या थोड्याशा प्राण्यांची माहिती. पण आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत. प्राण्यांचे रंग, रूप, आकार यामध्ये खूप वेगवेगळेपणा असतो. त्यांची हालचाल, राहण्याची जागा यातही वेगवेगळेपणा असतो. प्राण्यांमधील या वेगवेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता असे म्हणतात. काय म्हणतात? विविधता. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्याही फार मोठी आहे. त्यांच्यातही विविधता आहे. अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. अजून थोडे मोठे झालात की ती माहिती जरूर तुम्ही मिळवा. तर अशा पद्धतीनं आपण या पाठाचं वाचन केलं तर आपण काय शिकलो? आकाश, जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो हे आपण पाहिलं. आकाशामध्ये, जमिनीवर आणि पाण्यात वेगवेगळे प्राणी असतात. रंग, आकार तसेच हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते हे आपण पाहिलोत. काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो असे प्राणी आपण पाळतो. काही प्राण्यांपासून आपल्याला त्रास होतो. प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिक त्यांचे गट करतात. तर अशा पद्धतीने आपण हे शिकलो. नेहमी लक्षात ठेवा, विविधता हा निसर्गाचा काय आहे? नियम आहे. तर अशा पद्धतीनं आपण या धड्याचे वाचन केलं तर आता सविस्तर पाहूया. धन्यवाद.